उद्या नारळ पौर्णिमा, या 5 चुका करू नका, नाहीतर येईल घरात गरिबी, कलह आणि संकट। उद्या आहे नारळ पौर्णिमा। हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शेवटची पौर्णिमा। या दिवशी देवांना नारळ अर्पण करून विशेष पूजन केलं जातं। परंतु जर या दिवशी काही चुका केल्या तर लक्ष्मीच्या ठिकाणी दरिद्री देवी घरात येते। म्हणूनच आज तुम्हाला सांगणार आहोत त्या 5 चुका ज्या टाळल्या पाहिजेत, कारण लक्ष्मीचा आशीर्वाद हवाय, संकट नकोत। चूक क्रमांक 1, कोरडा नारळ देवाला अर्पण करू नका। बरेच लोक देवाला कोरडा नारळ अर्पण करतात, पण हे शास्त्रात निषिद्ध आहे। कोरड्या नारळात प्राण नसतो, तो अपवित्र मानला जातो, म्हणून लक्ष्मी नाराज होते। नेहमी पाण्यासकट पाणी असलेला नारळ अर्पण करा। हा नारळ भविष्यात भरभराट घेऊन येतो। चूक क्रमांक 2, नारळ फुटल्यावर खालच्या बाजूला ठेवू नका। नारळ फोडल्यावर बरेच जण त्याला जमिनीवरच ठेवतात, हे घरात नकारात्मकता वाढवते। नारळात असतो श्रीफल, म्हणजे श्री लक्ष्मीचं प्रतीक। ते जमिनीवर ठेवणे म्हणजे देवीचा अपमान, म्हणून नारळ फोडल्यावर ते ताटात, पाटावर ठेवा, जमिनीवर नाही। चूक क्रमांक 3, नारळ फोडून लगेच टाकू नका। नारळ फोडल्यावर तो कचऱ्यात टाकणं म्हणजे तुमचं नशीब स्वतःहून फेकून देणं। नारळ पूजनानंतर 1 दिवस घरात ठेवावा, नंतर पवित्र जागी वाहावा, नदी, झाडाखाली। लक्षात ठेवा, नारळ हे शुभतेचं प्रतीक आहे, त्याची विटंबना करू नका। चूक क्रमांक 4, उपास केलात तर या 3 गोष्टी टाळाच। नारळ पौर्णिमेच्या दिवशी उपास केलात तर मीठ, मसाले, कांदा, लसूण टाळा, हे तामसिक पदार्थ मानले जातात। उपास म्हणजे शरीराची शुद्धी आणि मनाची भक्ती, म्हणून फक्त सात्विक आहारच घ्या। अन्नातच लक्ष्मी असते, लक्ष्मीचा अपमान करू नका। चूक क्रमांक 5, भावनाशिवाय पूजन करू नका। केवळ नारळ अर्पण केलं आणि झालं असं नाही, त्यात श्रद्धा हवी, भक्ती हवी। फुलं असोत, फळं असोत, जर मन नसेल तर देव आनंदी होत नाही। पूजन करताना मन एकाग्र करा, त्या नारळात तुमचं प्रेम, विश्वास आणि कृतज्ञता भरा। नारळ पौर्णिमेचं आध्यात्मिक महत्त्व, या दिवशी वरुण देवाची आराधना केली जाते। समुद्र, नदी, जलप्रवाहांमध्ये नारळ अर्पण केलं जातं, त्यामुळे जलदेव प्रसन्न होतात। पावसाळा सुरळीत होतो, अन्नधान्य वाढतं। याच दिवशी रक्षाबंधन सुद्धा साजरा केला जातो, बहीण भावाच्या नात्याचा सुंदर दिवस। या दिवशी करावेत हे 5 उपाय। सकाळी सूर्योदयापूर्वी उठून अंघोळ करा। घरात गंगा जल किंवा पवित्र पाण्याने शिंपडावं। घरातील देवळात नवीन नारळ ठेवा। लक्ष्मी देवीला कमळाचं फूल अर्पण करा। 11 वेळा श्रीं 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 महालक्ष्म्यै नमः जप करा। गरिबांना नारळ, तांदूळ, गूळ दान करा। या चुकीमुळे येते घरात दरिद्री देवी। पूजन झाल्यावर एक मोठी चूक लोक करतात, नारळ देवळात ठेवून त्याचं महत्त्व विसरतात, त्याला धुळखात ठेवतात, कोणी पाय लावतो, अशाने घरात दरिद्री देवीचा प्रवेश होतो, लक्ष्मी घरातून निघून जाते। म्हणून पूजन झाल्यावर नारळ काळजीपूर्वक सांभाळा। नारळ म्हणजे काय? नारळ म्हणजे श्रीफल, म्हणजे लक्ष्मीचं फळ। वरून टणक, आतून शुभ्र आणि गोड। ते आपल्याला शिकवतं, बाहेरून कठीण पण आतून निर्मळ व्हा। नारळात असतो त्रिदेवांचा वास, ब्रह्मा, विष्णू, महेश। म्हणून नारळ पूजन म्हणजे संपूर्ण सृष्टीला वंदन। मानसिक लाभ काय होतो? नारळ अर्पण करताना मन स्थिर होतं, संकट जड वाटेनाशी होतात, घरात शांतता नांदते, घरगुती वाद मिटतात, आर्थिक अडचणी दूर होतात, नकारात्मक शक्ती दूर जातात, घरात सुख शांती नांदते। लक्षात ठेवा, फक्त एक नारळ अर्पण करून सर्व प्रश्न सुटत नाहीत, त्यामागे श्रद्धा, आचार आणि विचार हवे। लक्ष्मी फक्त पैशात नाही, मनाच्या समाधानात आहे। म्हणून नारळ अर्पण करताना सत्कर्म सुद्धा करा। वृद्ध, गरीब, पितर, झाडं, प्राणी, सर्वांना प्रेम द्या। या दिवशी हे दान करा। नारळ शुद्धता आणि सौभाग्य, तांदूळ अन्न, गूळ गोडवा, दही शीतलता, पाणी जीवन,
वस्त्र, आदर, दान म्हणजेच खरे पूजन. धार्मिक उपाय: श्रीफल मंत्र म्हणत नारळ अर्पण करा. ओम श्रीं ह्रीं क्लीं श्रीफलाय नमः 11 वेळा जप करा. नारळावर कुंकवाची बिंदू लावा. सणाच्या दिवशी फक्त देवच नव्हे तर वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या. त्यांचं प्रेम म्हणजे खऱ्या देवी देवतांचा आशीर्वाद. नारळ पौर्णिमा म्हणजे श्रीमंतीचं, सौभाग्याचं प्रतीक. पण चुकीच्या कृतीमुळे ती दरिद्रीतही बदलू शकते. म्हणून जपून, समजून पूजन करा. श्रद्धेने आणि नियमाने, कारण जे कराल तेच फळ मिळेल. घरात येणार नक्की लक्ष्मी. उद्या नारळ पौर्णिमा. देवाला पूजून करा दिव्य आरती. घरात करा मंत्रोच्चार आणि शांतीचा संकल्प. देवाला नारळ देताना मनात ठेवा भक्ती. गरिबांना अन्न, वस्त्र दान करा. पवित्र मनाने घ्या आशीर्वाद. घरात येईल लक्ष्मीच लक्ष्मी. गरिबी, वाद, संकट नाहीशी होतील. फक्त या चुका करू नका आणि सर्व काही बदलेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. नारळ पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.